धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीमध्ये 50 कोटी रुपयांच्या वर उलाढाल झाली आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्या चांदीच्या भावात वाढ झाली असली तरी ग्राहकांनी सोनं चांदी खरेदीसाठी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधला आहे। याचा आढावा घेत सराफा व्यावसायिकांशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। सोने तज्ञ जे आहेत, सोने व्यापारी जे आहेत, आकाश भंगारे ते आपल्या सोबत जुळलेले आहेत। आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार? सोन्याचे भाव सातत्याने वाढत होते, मात्र आता कुठेतरी घसरण झाल्याची पाहायला मिळते। धनत्रयोदशीच्या दिवशी जवळ कोट्यवधी रुपयाची उलाढाल या सोन्या सराफा बाजारात झालेली आहे। काय सांगणार? काल धनतेरसचा काल दिवस होता। एका वर्षात सोन्याचे भाव जवळजवळ 52,000 रुपये वाढलेले। मागच्या वर्षात सोन्याचे भाव 80,000 रुपये होते, या वर्षी 1,32,000 रुपये आहे। तरी पण धनतेरस मध्ये जो ग्राहकांचा जो उत्साह होता तो तेवढाच होता जो मागच्या वर्षी होता। कारण की आपल्या इंडियामध्ये तरी सोन्याचा भाव न पाहता प्रत्येक जण सोनं घेतं। सोन्याचा भाव काही असो ते आतापर्यंत ग्राहकांनी सोनं घेतलंच आहे। 60,000चा भाव जेव्हा नवीन होता तेव्हाही ग्राहकांनी सोनं घेतलं, 80चा भाव नवीन होता तेव्हाही घेतलं। आज 1,32,000चा भाव आहे तरी ग्राहक घेत आहे। आणि धनतेरसच्या दिवशी जळगाव जिल्ह्यात जवळजवळ 50 कोटीच्या वरती उलाढाल झालेली आहे। आणि येणारे जे 5-6 दिवस आहेत दिवाळीचे आता त्यातही अजून 50 कोटी उलाढाल व्हायची शक्यता आहे। धनत्रयोदशीचा विषय जर घेतला तर जळगाव जिल्ह्यामध्ये सराफा बाजारात तब्बल 50 कोटीच्या वर उलाढाल या ठिकाणी झालेल्याचं समजतं आहे। आणि आर्थिक युद्धजन्य परिस्थिती जर अशीच राहिली तर सोन्याच्या भावात अजून वाढ होण्याची शक्यता सोने तज्ञांनी या ठिकाणी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।